नमस्कार विद्यार्थी मित्र. आपण हीट अँड ऑप्टिक्स हा टॉपिक चालू केलेला आहे आणि याच्यामध्ये हीट अँड टेम्परेचर याचा डिफरन्स बघितलेला आहे. मेजरमेंट ऑफ हीट इन जूल हेही माहीत आहे आपल्याला. त्याबरोबर टेम्परेचरचे वेगवेगळे स्केल आहेत, दॅट इज सेल्सिअस स्केल, फॅरेट स्केल, केल्विन स्केल आणि मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट म्हणजे हीट कोणकोणत्या प्रकारे ट्रान्सफर होऊ शकते, एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाते, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आज आपण स्पेसिफिक हीट हा पॉइंट बघणार आहे. स्पेसिफिक हीट म्हणजे काय, तर त्याची एक सिंपल डेफिनेशन आहे. स्पेसिफिक हीट म्हणजे काय, तर एखादा पदार्थ आहे युनिट मासचा, युनिट मास मीन्स 1 kg, युनिट मास याचा अर्थ काय 1 kg. तर 1 किलोग्रॅम मास वस्तुमान असलेला एखादा पदार्थ आहे आणि त्याचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवण्यासाठी लागलेली हीट 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवण्यासाठी, फॉर एक्झाम्पल समजा त्याचं टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस आहे आणि त्याला काहीतरी आपण हीट दिलेलं आहे, काहीतरी उष्णता दिलेली आहे आणि त्याचं टेम्परेचर जर 26 डिग्री सेल्सिअस झालं तर दिलेल्या हीटला आपण त्याचं स्पेसिफिक हीट असं म्हणणार आहे. त्याला काय म्हणणार आहे, तर स्पेसिफिक हीट असं म्हणणार आहे. द अमाऊंट ऑफ हीट गिवन टू द सबस्टन्स ऑफ युनिट मास टू इनक्रीज 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इज कॉल्ड द स्पेसिफिक हीट ऑफ दॅट सबस्टन्स. मग स्पेसिफिक हीट ह्या 2 प्रकारच्या असतात. पहिला प्रकार आहे ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि दुसरा प्रकार आहे तो ऍट कॉन्स्टंट प्रेशर. तर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे काय, तर सपोज या ठिकाणी गॅस आपण घेतलेला आहे आणि गॅसचं व्हॉल्यूम आपण फिक्स ठेवले आणि या फिक्स व्हॉल्यूम मध्ये आपण त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं इन्क्रीज करतोय, वाढवतोय किंवा 1 डिग्री केल्विननं वाढवतोय. तर दिलेली जी हीट आहे, जी हीट सप्लाय केलेली आहे, त्याला आपण स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणतो. म्हणजे या ठिकाणी त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढतंय, पण इथे कंडिशन आहे की कॉन्स्टंट व्हॉल्यूम. या कॉन्स्टंट व्हॉल्यूम मध्ये त्याचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचा आहे. तुम्हाला माहित आहे, आपण लास्ट लेक्चरला बघितलंय गॅस लॉज मध्ये टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम हे एकमेकाला रिलेटेड असतात. तर आपण इथं त्याचं टेम्परेचर वाढवतोय मात्र व्हॉल्यूम हा कॉन्स्टंट ठेवतोय आणि त्यावेळी दिलेली हीट ही स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असणार आहे. त्याबरोबरच दुसरं आहे, या ठिकाणी आपण या प्रकारचं गॅस या ठिकाणी आपण फिलअप केलेलं आहे समजा, आणि इथं मात्र आपल्याला प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं आहे. आणि प्रेशर कॉन्स्टंट ठेवून जर त्याचं टेम्परेचर आपण 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवलं तर दिलेल्या हीटला आपण स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर असं आपण म्हणणार आहे. स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, द अमाऊंट ऑफ हीट गिवन टू द सबस्टन्स ऑफ युनिट मास to increase the temperature by 1 degree Celsius is called the specific heat at constant pressure आणि इथं specific heat at constant volume. आता या ठिकाणी मी इथं लिहिलेलं आहे YCP is greater than CV. याचा अर्थ काय, तर CP means specific heat at constant pressure आणि CV means specific heat at constant volume. तर यातली दोन्हीमध्ये एकच प्रकारचा जर आपण सबस्टन्स घेतला किंवा एकच प्रकारचा आपण गॅस मॉलिक्युल्स घेतले तरी पण त्याच्या ठिकाणी आपल्याला CP इज ग्रेटर दॅन CV असतं. त्याचं कारण बघायचं आपण, वाय CP इज ग्रेटर दॅन CV. तर या ठिकाणी समजा आपण 2 डायग्राम काढलेले आहेत. या डायग्राम मध्ये या ठिकाणी कॉन्स्टंट व्हॉल्यूम ठेवायचा आहे आणि दुसऱ्या डायग्राम मध्ये आपण कॉन्स्टंट प्रेशर ठेवणार आहे, प्रेशर कॉन्स्टंट ठेवणार आहे.
दोन्हीही पिस्टन मध्ये दोन्हीही ठिकाणी आपण त्याला हीट सप्लाय करतोय, याचा अर्थ त्याला उष्णता देतोय आणि त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवतोय, 1 डिग्री सेल्सिअसनं इन्क्रीज करतोय. तर बघा, लक्ष द्या, ऍट सीपी म्हणजे काय, कॉन्स्टंट प्रेशर, आणि सीव्ही म्हणजे काय, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. समजा इथं आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलाय, तर दिलेली हीट, ऑल हीट सप्लाइड टू द सबस्टन्स इज युटिलाइज्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर्स. या ठिकाणी एअर मॉलिक्युल्स आहेत आणि त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होण्यासाठी, किती इन्क्रीज, 1 डिग्री सेल्सिअस होण्यासाठी जेवढी हीट तुम्ही देताय तेवढीच्या तेवढी सगळी हीट इथं वापरली जाते. मात्र या ठिकाणी काय होते, तुम्हाला माहित आहे की जर त्याचं टेम्परेचर वाढलं, थोडं जरी वाढलं, तर त्याचं व्हॉल्यूम वाढणार आहे. आणि आपण इथं त्याचं प्रेशर कॉन्स्टंट ठेवण्यासाठी, इथं व्हॉल्यूमसाठी थोडंसं व्हॉल्यूमला इन्क्रीज होण्यासाठी अलाव करणार आहे, कारण की आपल्याला प्रेशर वाढवायचं नाहीये. मग या ठिकाणी काय होतं की ज्यावेळी आपण या ठिकाणी व्हॉल्यूम इन्क्रीज करतोय, दॅट्स वाय द एअर मॉलिक्यूल ऑर मॉलिक्युल्स ऑफ मटेरियल या ठिकाणी ट्रान्सफर होत आहेत किंवा ट्रान्झिस्ट होत आहेत, एका ठिकाणापासून दुसरीकडे जात आहेत. म्हणजे तर मोशन, एक स्थलांतर होते थोडक्यात. तर जेवढी हीट तुम्ही त्यांना देताय या कंडिशन मध्ये ऍट कॉन्स्टंट प्रेशर, तर दिलेली हीट ही टेम्परेचर इन्क्रीज होण्यासाठी तर वापरली जाणारच आहे, त्याबरोबर इथले मॉलिक्युल्स या ठिकाणी पुढे ढकलण्यासाठी किंवा डिस्प्लेसमेंट होण्यासाठी सुद्धा वापरली जाणार आहे. म्हणजे याच्यापेक्षा हिथं जी हीट तुम्ही द्या लागलाय 1 डिग्री सेल्सिअस वाढवण्यासाठी, तर ती हीट दोन्ही प्रकारामध्ये वापरली जाते आणि त्यामुळं तुम्हाला इथं हीट जास्त द्यावी लागते ऍज कम्पेरेटिव्ह कॉन्स्टंट व्हॉल्यूम. दॅट्स वाय सीपी इज ग्रेटर दॅन सीव्ही. सीपी इज ग्रेटर दॅन सीव्ही का आहे? द अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड टू इन्क्रीज द टेम्परेचर इज युटिलाइज्ड फॉर increase the temperature, also increase the volume at constant pressure, but at constant volume that heat is only utilized to increase the temperature. आणि त्यामुळे इथं CP is greater than CV हे आपण असं म्हणू शकतो. लक्षात येते? तर आपण काय काय बघितलं? स्पेसिफिक हीट, इट इज द heat, amount of heat supplied to the unit mass substance to increase their temperature by 1 degree Celsius. Specific heat at constant volume, the amount of heat supplied to the substance to increase their temperature by 1 degree Celsius at constant volume and at constant pressure. या ठिकाणी आपण काय बघितलं? CP is greater than CV. CP म्हणजे काय? स्पेसिफिक हीट at constant pressure, आणि CV म्हणजे काय? स्पेसिफिक हीट at constant व्हॉल्यूम. या ठिकाणी व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर सप्लाइड हीट, जेवढी हीट सप्लाय केलाय ती ऍज इट इज टेम्परेचर वाढण्यासाठी वापरली जाणार आहे. बट ऍट कॉन्स्टंट प्रेशर जेवढी हीट सप्लाय करताय त्यातील काही टेम्परेचर वाढण्यासाठी युटिलाइज होणार आहे, काही व्हॉल्यूम वाढण्यासाठी युटिलाइज होणार आहे. यामुळं इकडची हीट ही याच्यापेक्षा जास्त असते. नेक्स्ट पॉइंट, तर या ठिकाणी जे काय इन्क्रीज झालेलं टेम्परेचर आहे 1 डिग्री सेल्सिअस आहे, या ठिकाणी पण 1 डिग्री सेल्सिअस आहे, पण इथं इन्क्रीज होत असताना इथं व्हॉल्यूम सुद्धा इन्क्रीज होतंय आणि त्यामुळं इथं वर्क डन घडतंय. हाऊ मच वर्क इज डन ऍट कॉन्स्टंट प्रेशर? वर्क डन ऍट कॉन्स्टंट प्रेशर. ज्यावेळी प्रेशर आपण कॉन्स्टंट ठेवतोय गॅसवरचा, त्यावेळी किती वर्क डन होतंय? तर W इज इक्वल टू P इज द प्रेशर इंटू T2 मायनस T1. आता या कंडिशन मध्ये फक्त 1 डिग्रीच टेम्परेचर वाढते, पण ऍट कॉन्स्टंट प्रेशरला वर्क डन किती करणार आहे? तर W इज इक्वल टू P इंटू T2 मायनस T1. T2 इज द फायनल टेम्परेचर, T1 इज द इनिशियल टेम्परेचर. म्हणजे किती टेम्परेचर वाढवलाय इंटू किती प्रेशर तुम्हाला मेंटेन करायचं आहे, याच्यावरती त्याचं
त्याच्यामध्ये झालेलं वर्क डन हे आपल्याला आपण इथं कॅल्क्युलेट करू शकतो. आता नेक्स्ट पॉइंट आहे रिलेशन बिटवीन सीपी अँड सीव्ही. परत सीपी, व्हॉट इज मीन बाय सीपी? इट इज द स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड सीव्ही इट इज द स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग त्याच्यामध्ये रिलेशन काय असणार आहे? तर आपण इथं बघितलं की कोण मोठा आहे, तर इथं सीपी मोठा आहे. मग सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू कॅपिटल आर डिवायडेड बाय जे. सीपी specific heat at constant pressure minus specific heat at constant volume is equal to R. R means universal gas constant and J means heat constant म्हणू शकते किंवा जूल कॉन्स्टंट असंही म्हणू शकतो आपण त्याला. तर त्याची एक स्पेसिफिक व्हॅल्यू तुम्हाला मिळते, दॅट इज Cp मायनस Cv. इट इज द R बाय J. इट इज द रिलेशन बिटवीन Cp अँड Cv. तर Cp आणि Cv चा डिफरन्स हा किती येतोय, तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट डिवायडेड बाय जूल कॉन्स्टंट. पुन्हा रेशो ऑफ सीपी अँड सीव्ही. सीपी अँड सीव्ही याचा रेशो आपण एक कॉन्स्टंट म्हणून बघतोय. तर सीपी बाय सीव्ही हा एक कॉन्स्टंट तुम्हाला मिळतोय, सीपी डिवाइड बाय सीव्ही. इट इज इक्वल टू द म्यू, दॅट इज कॉल्ड द ॲडिएबॅटिक कॉन्स्टंट. त्या कॉन्स्टंटला आपण काय म्हणतोय, ॲडिएबॅटिक कॉन्स्टंट. याच्यावरती काही सम्स तुम्हाला विचारू शकतात, काही गणितं तुम्हाला विचारू शकतात. काय विचारू शकतात, तर याच्यामध्ये सीपी दॅट इज अ स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि सीव्ही दॅट इज मीन स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, याच्या काही व्हॅल्यू दिल्या जातील आणि त्या ठिकाणी तुम्हाला म्यूची ॲडिएबॅटिक कॉन्स्टंटची सुद्धा तुम्हाला इथं व्हॅल्यू काढायला सांगू शकतात. लक्षात येते. दिस इज अबाउट द हीट, स्पेसिफिक हीट. आणि या ठिकाणी हीट अँड ऑप्टिक्स यामधला हीट रिलेटेड आपण हा हीट रिलेटेड कन्सेप्ट इथं पूर्ण करतोय. तर हीट अँड ऑप्टिक्स मधला हीटमध्ये आपण काय काय बघितलं, तर सुरुवातीला आपण बघितलं होतं की हीट आणि टेम्परेचर याचा डिफरन्स. नंतर टेम्परेचर स्केल बघितले, 3 स्केल बघितले. नंतर हीट ट्रान्सफर फ्रॉम वन पार्ट टू अनदर, कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन्स बघितले. त्याच्यानंतर आपण हे पण बघितलं की हीट ज्यावेळी एखाद्या मटेरियलमधून पास होते ती डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर डिफरन्स असते, डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टाइम असते, इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन देम असते. त्या ठिकाणी मग आपण एक कॉन्स्टंट घेतला, कोइफिशियंट ऑफ हीट असा घेतला कॉन्स्टंट आपण त्या ठिकाणी. तर हे सगळे पॉइंट्स आपण या हीट कन्सेप्ट मध्ये पूर्ण केलेले आहेत. तर स्पेसिफिक हीट ऑफ ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, कॉन्स्टंट प्रेशर, वाय सीपी इज ग्रेटर दॅन सीव्ही. परत कॉन्स्टंट प्रेशर असताना आपल्याला वर्क डन किती होतं हेही बघितलंय. रिलेशन बिटवीन सीपी अँड सीव्ही हे पण बघितलं. आणि त्याच्यानंतर रेशो ऑफ स्पेसिफिक हीट हे घेतलेलं आहे. ठीक आहे. थँक्यू.